नमस्कार मैत्रिणींनो, जयरुणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक सुंदर असा पाईप क्लीनरचा लॅम्प ट्रेंडिंग जो आहे तो दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आधी मी पाईप क्लीनरचं एक 4 छोटे फोल्ड करून घेतलेले आहेत आणि त्याची एक पाकळी बनवत आहे. अशा 5 पाकळ्या मी बनवून घेते आहे. या 5 पाकळ्या आपण फुलाच्या बनवत आहोत. ते फूल आपण लॅम्पच्या फ्रंटला लावणार आहोत. अशा प्रकारे ट्विस्ट करून या अशा 5 पाकळ्या करून घ्यायच्या. ही एक पाकळी जशी मी बनवली आहे तशा सेम 5 अशा घट्ट पूर्ण याला पॅक करून घ्यायचं आणि नंतर अंगठ्याच्या सहाय्याने त्याला शेप द्यायचा. हे बघा, सुंदर असं 5 पाकळ्या मी बनवून घेते. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे 5 पाकळ्या मी बनवल्या त्या 5 पाकळ्या, त्याच्यानंतर हे छोटे 3-4 पानं, छोट्या प्रकारची परागकण आणि छोटी फुलं, हे असं सगळं आपल्याला लॅम्पसाठी लागणारे लायटिंग आणि मोती. हा स्टँड मी पूर्ण तारेचा बनवून घेतलेला आहे. स्टँड कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ देखील मी 2 दिवसात टाकेनच. ह्या सगळ्याचे क्लासेस घेतले जातात. ऑनलाईन क्लासेस 2 दिवसाचे असतात. मेमध्ये याचा क्लास लवकरच लावेन. मे महिन्यामध्ये ह्या पाईप क्लीनरच्या क्लासमध्ये तुम्हाला बुके बनवायला शिकवला जातो. त्याच्यानंतर कमळाचं फूल, जास्वंदीचं फूल, अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलं शिकवली जातात. मे महिन्यामध्ये ह्याचा ऑनलाईन क्लास 2 दिवसाचा असणार आहे. तर अशा प्रकारे ही पानं लावून घेतलेली आहेत. खूप छान दिसतात ही पानं लावलेली. हे बघा, नंतर एक छोटं फूल बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक मोती टाकून घेतला आहे. तर असे एक 5 ते 7 फुलंही बनवून घ्यायची. आणि ही अशी लावून घ्यायची. 9 मे आणि 10 मे, 9 तारखेला शनिवार आहे आणि 10 तारखेला रविवार आहे. असं 2 दिवस ही ऑनलाईन क्लास घेतला जाणार आहे या सगळ्याचा. याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्वंदीचं फूल, त्याच्यानंतर डान्सिंग फ्लॉवर, किचन्स, असे वेगवेगळे प्रकार शिकवले जातात. याची 9 आणि 10 मेला याचा क्लास असेल. तर ज्या मैत्रिणींना क्लास करायचा असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा. 9552685942 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तर खूप छान कलेक्शन तुम्हाला शिकवलं जातं. नवनवीन गोष्टी, आता ह्याचे बुके कसे बनवायचे, सेलिंग कसं करायचं, या सगळ्याचं नॉलेज दिलं जातं. ही अशी मी पूर्ण लायटिंग जी आहे ती लायटिंग अशी लावून घेते गोल. बॅक साईडनी हिला चिटकवून घ्यायचं आणि आपण जे तारेचं गोल गुंफण केलेलं आहे त्याला पूर्ण ही तार अशी गोल फिरवून घ्यायची. अशी खालच्या साईडनी काढून वरच्या साईडनी अशी पूर्ण. एक लॅम्प मी छान असा बनवून घेतला आहे, बाजूला जो लावून दाखवला आहे. आता हा सेकंड लॅम्प लावते. हा 500 ते 600 रुपयाला विकला जातो लॅम्प आणि गिफ्टिंगसाठी अतिशय सुंदर आहे. तसंच येणाऱ्या गणपतीसाठी, सणांच्या कुठल्याही ह्याला आपण डेकोरेशनसाठी याचा वापर करू शकतो. तर क्लास तुम्ही करा, जेणेकरून छान छान वस्तू तुम्ही देखील बनवू शकता. क्लासमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल पुरवलं जातं. सुरुवातीला मी तुम्हाला 100 पाईप क्लीनर्स, त्याच्याबरोबरच तुम्ही प्रॅक्टिसिंगसाठी काय काय यूज करायचं या गोष्टी मी पाठवते. तुम्ही थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर विकत घ्या मटेरियल आणि तुम्ही असे छान छान वस्तू स्वतः बनवून विकू शकता. विकण्याचं नॉलेज, मार्केटिंगचं नॉलेज सगळं क्लासमध्ये दिलं जातं. हे अशा प्रकारे छान मी तार गुंडाळून घेते आणि इथे पूर्ण रॅप करून घेते. जयरुणी क्रिएशन हे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला माझं चॅनल आहे, पेज आहे, तर त्याला लाईक करा. यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच शेअर करा. तुमच्यासारख्याच अजूनही मैत्रिणींना हा व्हिडिओ बघायला पाठवा आणि असं छान छान त्या देखील बनवतील. लायटिंग लावून घेतल्यानंतर एकदा बघायची की लायटिंग लागते का, कारण की ते पण महत्त्वाचं आहे. नवीनच लायटिंग आणली तरी देखील आपण लावून घ्यायची, बघून घ्यायची. मी शेड करते आता ह्याला. तुम्ही कॅमलचं शेडिंग पॅलेट वापरलं तरी चालेल किंवा आयशॅडो पॅलेट वापरलं तरी चालेल. थोडंसं शेडिंग करून घेते फुलांना, जेणेकरून छान असं त्याला थोडं इफेक्ट येतो. ऑलरेडी लव्हेंडर कलरला छान असा ग्लॉसी इफेक्ट असतोच. हे वॉशेबल आहे सगळं, वॉश करू शकतो आपण ही फुलं. आता फुलांना शेडिंग केल्यानंतर एक एक पाकळी अशी बाजूबाजूनी लावायची. एका बाजूला एक अशी पाकळी लावून घ्यायची. हे बघा, आणि
पाकळी लावल्यानंतर अशा 5 पाकळ्या म्हणजे 4 पाकळ्या जॉईन करून घ्यायच्या, 5वी पण त्याला जॉईन करायची आणि जी 6वी पाकळी आहे ती लास्टला जॉईन करायची. जेव्हा आपण लॅम्प पूर्ण अरेंज करतो त्याच्या धरून त्याला अशी लॅम्पला लावायची, जेणेकरून तो लॅम्पचं जे समोरचं फ्रंटचं फूल आहे ते व्यवस्थित सेट होतं. हे अशा प्रकारे तुम्ही लावू शकता आणि नंतर बॅक साईडनी त्याला पॅक करून घ्यायचं. हे बघा असं सेट करून घ्यायचं आणि बॅक साईडनी जे आपण फुलाचं राहिलेलं असतं पाकळीचं देठ त्याच्यानी पूर्ण याला पॅक करून घ्यायचं आणि छोटे छोटे असे परागकण मी तयार केलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचं नॉलेज ॲक्च्युली तुम्ही क्लास केल्यानंतर तुम्हाला क्लिअर होतं, कारण सगळं टेक्निक तुमच्यासमोर दाखवलं जातं. तर नक्कीच क्लास जॉईन करा. 9 आणि 10 मेला ह्याचा क्लास आहे. तर सगळ्यांना ज्या आता सुट्ट्या लागल्या 10वी झालेल्या आहेत मुली किंवा वॅकेशन पिरियड आहे, तर वॅकेशनमध्ये काहीतरी शिकायचं असेल तर नक्कीच सुंदर असा क्लास करा. खूप छान, काही नाही तरी तुम्ही ॲटलिस्ट आपल्या मैत्रिणींना, आपल्या शिक्षकांना, आईवडिलांना छान बुके बनवून गिफ्ट करू शकता. हे बघा, हे पूर्ण लॅम्प आपला तयार झालेला आहे आणि हा तयार झालेला लॅम्प अशा प्रकारे आता मी लावला आहे. खूप सुंदर दिसतो हा लॅम्प. हे बघा, हा सेकंड लॅम्प आहे आणि हा फर्स्ट लॅम्प आहे आपण आता बनवलेला. आता लाईट घालवून दाखवते. हे बघा, खूप सुंदर दिसतं हे. लाईट घालवल्यानंतर देखील लॅम्प म्हणजे एवढं छान वाटतं ना रूममध्ये की प्रसन्न वाटतं. बेडरूममध्ये देखील तुम्ही हा ठेवू शकता. एखाद्या आपल्या आवडत्या मैत्रिणीला देखील हा गिफ्ट करू शकता. याच्या ऑर्डर देखील घेतल्या जातात. जयराणी क्रिएशन हे माझं खोपोलीला वेअरहाऊस आहे, तर नक्कीच विजिट पण तुम्ही करू शकता. छान छान आणि क्लासेस याचे चालू आहेत. तर 9 आणि 10 मेला याचा क्लास आहे. नक्कीच छान छान अशा वस्तू बनवा तुम्ही देखील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच लवकरच. थँक्यू सो मच.